ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। उपस्थित सर्व साधक भक्तांचं मठातर्फे स्वागत आहे। दर महिन्याप्रमाणे यावेळेस पण आपलं हे शिबिर आपण घेतलेलं आहे, साधना शिबिर। तेव्हा मी एक शब्द वापरला, साधक भक्त। म्हणजे भक्तामध्ये पण दोन प्रकार आहेत। एका प्रकारचे भक्त असतात, दीक्षा घेतली की त्यांना वाटतं की आता संपलं, आता ठाकूर आपला सगळा भार घेतील, आपल्याला आता काही करायची गरज नाही, अशा प्रकारचे भक्त असतात। म्हणजे त्यांना वाटते की आपण एकदा मठाकडून दीक्षा घेतली की आता आपली सगळी जबाबदारी ठाकूरांवरच आहे, आपल्याला काही करायची गरज नाही। अशा भक्तांना फक्त भौतिक गोष्टीच पाहिजे असते। ह्या जगामधली सुख मिळाली, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित झालं तर झाला उद्देश आपला सफल। पण त्यापेक्षाही उच्च प्रतीचे जे भक्त असतात ते तेवढ्यावर समाधान मानत नाही। त्यांना वाटते की नाही, आपण जी काही दीक्षा घेतलेली आहे किंवा आपण जे मठाच्या संपर्कात आलेलो आहे, आध्यात्मिक जीवन जगत आहोत, तर आपल्या जीवनाचा उद्देश ईश्वर लाभ आहे आणि ते प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधना केलीच पाहिजे। आणि म्हणून ते साधना करतात ईश्वर लाभासाठी, त्या भौतिक गोष्टीसाठी ते साधना करत नाही। त्या भौतिक गोष्टी तर ज्या मिळायच्या असेल त्या आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे मिळणारच आहे, त्यामध्ये काही विशेष फरक पडणार नाही। आणि भौतिक गोष्टी जरी मिळाल्या तरी आपल्या साधनेचा तो दुरुपयोग आहे। म्हणजे आपण साधना केली आणि ती सगळं खर्च करून टाकला आपण, म्हणजे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये काहीही संचय करू शकलो नाही। कारण आपल्या मनामधल्या कामना पूर्ण करण्यासाठी आपण साधना केल्या आणि साधना करून आपण या भौतिक कामना पूर्ण करून घेतल्या आणि तेवढ्यावरच आपण समाधानी असतो। म्हणजे आपल्या जीवनाचं उद्देश यापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ आहे, ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, याची त्यांना जाणीव नसते। त्यामुळे ते याला तेवढं प्राधान्य देत नाही। जे साधना केलीच पाहिजे, जप केलाच पाहिजे किंवा मठात गेलंच पाहिजे, ह्या गोष्टी त्यांना तेवढ्या महत्त्वाच्या वाटत नाही। एकदा दीक्षा झाली की आपलं सगळं काही संपलं, आता आपला भार सगळा ठाकूरांवरच आहे आणि तेच आपल्याला बघून घेतील, असा जे भक्त विचार करतात ते भक्त ॲक्च्युली स्वतःलाच फसवत असतात। कारण आपण जी शरणागती म्हणतो किंवा सरेंडर म्हणतो, ते सरेंडर काही एकदम येत नसते। भगवान श्री रामकृष्ण आपल्याला एक गोष्ट सांगायचे की समुद्रामध्ये जहाज शिरलं आणि त्या जहाजाच्या मास्तूल म्हणतात त्याला बेंगॉलीमध्ये, खांबावरती एक पक्षी बसलेला आहे। त्याला काही त्याची जाणीव नाही आणि ते जहाज समुद्रामध्ये गेलं। आता त्याला जाणीव झाली की आपण समुद्रामध्ये आहोत, तो पूर्वेकडे गेला जमीन शोधायला, त्याला पूर्वेकडे जमीन मिळाली नाही, थकून भागून आला, मग पुन्हा पश्चिमेकडे गेला, उत्तरेकडे गेला, दक्षिणेकडे गेला, सगळीकडे जाऊन पूर्णपणे थकला आणि त्याला वाटलं की आता कुठेही जमीन आपल्याला मिळणार नाही आणि अशा अवस्थेत तो त्या खांबावर येऊन शांतपणे बसला। ती आहे शरणागती। म्हणजे त्याला पहिले चारही दिशेला प्रयत्न करावे लागले आणि जेव्हा त्याला कुठेच आधार मिळाला नाही तेव्हा तो शांतपणे बसला। म्हणजे पहिले आपल्या प्रयत्नाला महत्त्व आहे। आपण प्रयत्न न करताच आपल्याला जी काही शक्ती दिलेली आहे, एनर्जी दिलेली आहे, त्याचा पूर्ण आपल्याला उपयोग करावा लागेल। आणि उपयोग करून जेव्हा आपल्याला कळेल की आपल्या प्रयत्नामुळे काही ते शक्य नाही, साधना म्हणजे काही साधना केली म्हणजे भगवानला भोवणारच आहे असं आपण कधीही समजू नये। साधना केल्यामुळे भगवानला भोवत नाही।
साधना केल्यामुळे आपल्याला हे माहिती होते की साधना करून ईश्वराला होऊ शकत नाही. हे आपल्याला माहिती होते की भगवंताची कृपा असल्याशिवाय भगवान लाभ होत नाही. आपण म्हटलं की नाही मी साधना केली तर ईश्वर लाभ झालाच पाहिजे, असं कधी होत नाही. जेव्हा साधना करून आपण पूर्णपणे थकून जातो आणि जेव्हा आपण भगवंताला म्हणतो की माझ्याकडून जेवढे प्रयत्न करणं शक्य होतं तेवढे प्रयत्न मी केले, आता सगळं काही तुझ्या हाती. श्री रामकृष्ण म्हणायचे की जेव्हा कोर्टामध्ये न्यायाधीश असतो आणि तिथे वकील पण असतात, ते वकील आपापली बाजू मांडतात, तर्कवितर्क करतात, आर्ग्युमेंट देतात आणि शेवटी ते म्हणतात की जज साहेब आता तुमच्या हाती, आम्हाला जे काही सांगायचं होतं आमची बाजू आम्ही मांडली, आता जो निर्णय घेणार असाल तो तुम्ही घ्या. तशा प्रकारे आपण प्रयत्न केल्याशिवाय भगवंत निर्णय घेत नाही. म्हणजे एकदमच शरणागती येईल आणि ठाकूर आपला उद्धार करतील अशा भ्रामक कल्पनेमध्ये आपण कधीही राहू नये. आपल्याला प्रयत्न करावेच लागतील, आपल्याला चिकाटी ठेवावीच लागतील. आणि आध्यात्मिक जीवन असं आहे की याचा कुठेही अंत नाही. म्हणजे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवास सुरू केला त्यानंतर कधी आपण ध्येयापर्यंत पोहोचू हे आपण सांगू शकत नाही. पण त्यामधले जे काही हे आहेत आपण म्हणतो त्याला माइलस्टोन, तर ते आपल्याला कळतात. भगवान श्रीरामकृष्णांची एक गोष्ट आहे. एक लाकूड तोड्या जंगलामध्ये गेला आणि त्या जंगलामध्ये एक ब्रह्मचारी पण राहत होता. त्याने बघितलं की तो म्हातारा डोक्यावर लाकडं घेऊन जात आहे आणि विकून कसं तरी आपलं पोट भरत आहे. तेव्हा तो ब्रह्मचारी म्हणाला की अरे तो हे सगळी लाकडं तोडून घेऊन जातो, अजून थोडा पुढे जा. दुसऱ्या दिवशी त्याला आठवण झाली की अरे ब्रह्मचारीने म्हटलं पुढे जा. तो अजून थोडा जंगलामध्ये पुढे गेला तर त्याला सगळी चंदनाची लाकडं मिळाली. चंदनाची लाकडं घेऊन आला आणि खूप पैसे कमावले. पुन्हा विचार केला की अरे ब्रह्मचारी तर म्हणाला ते तिथेच थांबू नको, पुढे जा. अजून तो पुढे गेला, मग त्याला चांदीची खाण मिळाली. अजून पुढे गेला, सोन्याची खाण मिळाली. म्हणजे जेवढं जेवढं पुढे आपण जाऊ आध्यात्मिक जीवनात तेवढे तेवढे कितीतरी प्रकारचे अनुभव आहेत. आणि आपण तिथेच जर थांबलो, त्यावरच जर समाधान मानलं की ठीक आहे आता आपल्याला चंदनाची खाण मिळालेली आहे, आता आपलं ध्येय पूर्ण झालं, तसं होत नसते. कारण आध्यात्मिक जीवनामध्ये असे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्याची आपल्याला आज कल्पनाही नाही. कारण जे लोक तशा प्रकारची कठोर साधना करत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या अनुभूती येणं शक्य नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये खरोखर आपली प्रगती होत आहे की नाही त्याचे माइलस्टोन किंवा त्याचे आपल्याला काही उदाहरणं जीवनामध्ये बघायला मिळतात. तर जेव्हा जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे उदाहरणं मिळतात किंवा अशा प्रकारचे अनुभव येतात तेव्हा फक्त काय आपला उत्साह वाढतो आणि त्यासाठीच भगवंत असे अनुभव देतात की जेणेकरून आपल्याला वाटू नये की आध्यात्मिक जीवनात काहीच नाही आणि काहीच आनंद आपल्याला मिळालेला नाही, आपण नुसतं सुरू केलं पण त्यामुळे काहीही प्राप्त झालं नाही आणि म्हणून भक्त निराश होतात. तर निराश होऊ नये म्हणून कधीकधी भगवंत काही काही अनुभव देतात, पण तेच काही सगळं काही आहे असं नव्हे. भगवान श्री रामकृष्णाने त्यांच्या शिष्यांना कधीतरी अनुभूती दिल्या. ब्रह्मानंदजी महाराज एकदा नर्मदा किनारी तपस्या करत होते. त्यांना एक ठाकूरांचे गृहस्थ भक्त म्हणाले की महाराज तुम्हाला ठाकूरांनी सगळं काही दिलेलं आहे, आता तुम्हाला तपस्या करायची काय गरज आहे. म्हणे त्यांनी जे दिलं ते आता आम्हाला आमचं स्वतःचं करून घ्यायचं आहे. ते होतं ते टेम्पररी होतं, म्हणजे आमचा साधनेमध्ये इंटरेस्ट वाढावा म्हणून त्यांनी दिलेलं होतं. पण ते जर कायमचं स्वतःचं करून घ्यायचं असेल तर ती साधनाच करावी लागेल, त्याशिवाय काही ते होणार नाही. तर अशा प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये अनुभव येतात. पण हे असे कुणाला येतात की जे खरोखरच प्रामाणिक साधक असतात, ज्यांना खरोखरच वाटत असते की आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती केली पाहिजे. आणि जे अल्पसंतुष्ट असतात. आता एखादा कंजूस शेतकरी असेल तर त्याच्याजवळ 10 किलो गहू आहे आणि त्याला म्हटले की अरे बाबा 10 किलो गहू आहे हा शेतामध्ये फेकून दे. तो म्हणणार मी 10 किलो गहू कशाला खर्च करू,
मला 1 महिनाभर 10 किलो गव्हापासून काहीतरी फायदा होईल, माझं 2 वेळचं पोट तरी भरेल. आता हा कुरूपण शेतकरी आहे. ते 10 किलो जर शेतात फेकून दिले तर 10 किलोचे 1 वर्षानंतर 500 किलो होणार आहे, हे त्याला कुठे माहिती आहे. म्हणजे आपण जी काही साधना करतो याच्या हजारो पटीनं आपल्याला मिळणार आहे, ही कल्पना नसल्यामुळे लोकांना त्यामध्ये आवड नसते. त्यांना वाटतं की साधना करून काय होणार आहे. थोडी जरी साधना केली तरी परिणाम मिळतात. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. गीतेमध्ये म्हटलं आहे की धर्माचं थोडं जरी आचरण केलं तर आपण मोठ्या धोक्यापासून वाचू शकतो. आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे काय? मृत्यूच आहे. म्हणजे आपण मृत्यूपासून वाचू शकतो, म्हणजेच आपण भवसागर तरून जाऊ शकतो. धर्माचं थोडं जरी आचरण केलं तरी पण लोक धर्माचं आचरण करायला तयार नसतात. म्हणजे धर्माचं आचरण केल्यामुळे भौतिक गोष्टी तर मिळतातच, आध्यात्मिक गोष्टी पण मिळतात आणि भौतिक गोष्टी पण मिळतात. म्हणजे दोन्ही गोष्टी मिळतात, पण लोकांना धीर नसतो. त्यांना फक्त भौतिक गोष्टीच पाहिजे आणि त्याकडे लक्ष ठेवूनच ते सगळं काही करत असतात. म्हणजे आपले जे काही प्रयत्न आहे, आपली जी काही साधनं आहे, ती आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठीच जर आपण खर्च करून टाकली तर आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याकडे काहीही पुंजी राहणार नाही, काहीही भांडवल राहणार नाही आणि सगळंच्या सगळं खर्च होऊन जाईल. तुम्हाला मिळेल भौतिक वस्तू, पण माहिती आहे की त्या सगळ्या वस्तू कशा आहे? क्षणभंगूर आहे, त्या नश्वर आहे, त्या कायमच्या राहणाऱ्या नाही. एक दिवस मनुष्य श्रीमंत होतो आणि तो श्रीमंत मनुष्य एक दिवस गरीब पण होऊ शकतो. तर इथे सगळं काही जाणार आहे आणि ह्या नश्वर गोष्टीसाठी आपण जर भगवंताजवळ प्रार्थना केली, ह्या गोष्टी मागितल्या तर भगवंत कदाचित देईलही. ज्या गोष्टीमुळे आपली हानी होत असेल त्या नाही देणार, पण ज्या गोष्टीमुळे आपल्याला फायदा असेल देईल. पण ते दिल्यामुळे आपण तिथेच आपली साधना संपवून टाकली. जे काही कमावलं ते आपण इथेच गमावून बसलो क्षुल्लक गोष्टीसाठी, नश्वर गोष्टीसाठी. आपण काचेचा तुकडा घेऊन त्यामध्ये समाधान मानलं आणि खरा हिरा आपण सोडूनच दिला. तेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये हे फार महत्त्वाचं आहे की जर आपल्याला साधक व्हायचं असेल तर ह्या भौतिक गोष्टीबद्दल कधीही विचार करू नये. ध्यान करताना, जप करताना कधीही विचार करू नये. तर फक्त आध्यात्मिक प्रगती व्हावी या दृष्टीनेच आपण साधना केली पाहिजे. आणि एकदम काही शरणागती येणं शक्य नाही, जरी भगवंताने गीतेमध्ये म्हटलेलं आहे. पण पहिले अर्जुनाला सांगितलं आहे की युद्ध कर. युद्ध करायला त्याला भाग पाडलं आणि शेवटी 18व्या अध्याय म्हणाले की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. आता तू मला शरण ये. जे पहिले प्रयत्न करायला सांगितले आणि आता सगळं काही सोडून मला शरणागत हो, मी तुला सगळ्या पापापासून मुक्त करेल असं भगवंत म्हणाले. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर मी तुला मोक्ष देऊ शकतो, सगळ्या पापांपासून मुक्त करू शकतो. हे सुरुवातीला सांगितलं नाही, ते शेवटी 18व्या अध्यायात सांगितलं. त्यापूर्वी अर्जुनाकडून साधना करून घेतली, त्याच्याकडून युद्ध करून घेतलं आणि त्यानंतर कुठे शरणागत व्हायला सांगितलं. तेव्हा सुरुवातीलाच काही आपण सगळे शरणागत होऊ शकत नाही. शरणागत होण्यासाठी ती मनाची अवस्था पाहिजे आणि आपण त्यासाठी कठोर प्रयत्न केले पाहिजे. आपण काहीही प्रयत्न न करता आरामात जीवन जगलो आणि म्हटलं की मी भगवंताला सगळं काही शरणागत केलेलं आहे किंवा समर्पण केलेलं आहे, तर त्या प्रकारे समर्पण होऊ शकत नाही. समर्पण करण्यासाठी पहिले प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे, तेव्हा आपण त्यामध्ये यश प्राप्त करू शकतो. आणि भगवान श्री रामकृष्णांना अशा प्रकारचे साधकच खूप आवडायचे की त्यांच्याकडे अनेक प्रकारचे भक्त यायचे, अनेक प्रकारच्या कामना घेऊन यायचे. पण त्यापैकी ते बघायचे की असे कोणते भक्त आहे, त्यांचे जे संन्यासी शिष्य होते त्यांच्यावरती एवढे प्रेम का करायचे? कारण त्यांना ईश्वराला करून घेणं हाच एकमात्र त्यांचा उद्देश होता. त्यांना अजून दुसरं काहीही हवं नव्हतं. म्हणून श्रीरामकृष्ण एवढे त्यांच्यावर प्रेम करायचे, त्यांना साधना करायला भाग पाडायचे. त्यांना रात्री म्हणायचे की अरे तुम्ही इथे काही झोपायला आलेले आहात का, जा साधना करा.
पंचवटीमध्ये जा, मंदिरात जा, तिथे जाऊन बसा आणि ध्यान करा. आणि साधना तिथे आल्यानंतर साधना केली पाहिजे. भगवान श्री रामकृष्णाने आपल्या सगळ्या शिष्यांना हेच सांगितलं की साधना केल्याशिवाय काहीही होणार नाही. तुम्ही कितीही ग्रंथ वाचा, कितीही मोठे पंडित व्हा, तरी ठाकूर काय म्हणाले, ग्रंथ ग्रंथी है, पास पाश है, संसार है दूध और पानी, चंचल मन का मंथन करले, मिलेगी सोना खानी. तेव्हा हे मन कसं आहे, चंचल आहे. आणि ग्रंथ आणि ग्रंथी म्हणजे जेवढं आपण ग्रंथाचं अध्ययन करतो तेवढ्या ग्रंथीच आपल्यामध्ये निर्माण होत असतात. कारण ग्रंथ वाचल्यामुळे मनुष्य पंडित होतो आणि पंडित झाल्यामुळे त्याचा अहंकार वाढतो. अहंकार कुठे कमी व्हायला पाहिजे तो वाढतो. भगवान श्री रामकृष्णांकडे अनेक पंडित यायचे. वैष्णवचरण, गौरी पंडित, एक नारायण शास्त्री होते. ते मोठे पंडित होते. सगळं काही त्यांना न्यायशास्त्र वगैरे सगळं माहिती होतं. तर ते एकदा ठाकूरांकडे आले आणि त्यांनी बघितलं की मी जे काही वाचलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे आणि हे तर त्या गोष्टींचा अनुभव घेत आहे. मी नुसतं ताक पितो आहे आणि हे तर मलाई खात आहे. तेव्हा त्याला वाटलं की ह्या शास्त्राच्या तर्कवितर्क करण्यामध्ये काहीही उपयोग नाही. ते श्री रामकृष्ण म्हणाले की तुम्ही मला संन्यास द्या. आता तुमचे हे सगळे अनुभव बघून मला पुन्हा संसारात जाण्याची इच्छा होत नाही. आणि ठाकूरांनी त्यांच्या आग्रहाला, विनंतीला मान्यता दिली. त्यांना संन्यास दिला आणि ते हिमालयामध्ये वशिष्ठ गुहेमध्ये निघून गेले आणि कधीही परत आले नाही. तिथेच त्यांनी देह ठेवला. पण मरेपर्यंत त्यांनी कठोर साधना केली. कारण त्यांना पण कळलं की श्री रामकृष्णांनी जरी शास्त्र वाचले नसले तरी ते त्या सत्याची अनुभूती घेत आहे. अनुभूतीला जास्त महत्त्व आहे. तुम्ही कितीही वाचलं, कितीही ऐकलं, त्याला महत्त्व नाही. तर रिलिजन इज रिअलायझेशन. धर्म म्हणजे अनुभूती आहे. जर आपल्याला अनुभूती आली नाही आणि आपण कितीही मोठे पंडित झालो, श्री रामकृष्ण म्हणायचे की जसे गिधाडं आकाशात उडतात पण त्यांची नजर मात्र मेलेल्या ढोरांवरच असते, तशा प्रकारे पंडित लोक खूप मोठमोठ्या भराऱ्या मारतात पण मात्र त्यांचं लक्ष या जगामधल्या भौतिक सुखसोयीकडेच असते. तर तसं पंडित होऊन काही उपयोग नाही. शास्त्राची माहिती पाहिजे की जेणेकरून आपण शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये म्हणून थोडंफार माहिती असणं आवश्यक आहे. पण खूप त्यामध्ये पंडित झालं पाहिजे असं काही नाही. जर शास्त्राची माहिती नसेल तर कदाचित आपल्याला शास्त्राचा अर्थ न कळल्यामुळे आपण त्याच्या विरुद्ध वागणूक करू. असे बरेच लोक असतात की शास्त्राचा पण तो वेगळा अर्थ काढतात, स्वतःच्या सोयीप्रमाणे अर्थ काढतात. म्हणून थोडीफार शास्त्राची माहिती असणं बरं आहे. कारण गीतेमध्ये म्हटलं आहे, तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्यो व्यवस्थितो. तर शास्त्र प्रमाण आहे की कोणतं चांगलं कर्म आहे आणि कोणतं वाईट कर्म आहे हे आपल्याला शास्त्र सांगत असतात. म्हणून शास्त्राचं अध्ययन त्या दृष्टीनं करायचं असते की शास्त्र आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये मदत करतील या दृष्टीनं. पण आपल्याला खूप मोठं पांडित्य कमवायचं आहे आणि लोकांना प्रभावित करायचं आहे, मान सन्मान मिळवायचा आहे, पैसे कमवायचे आहे, यासाठी शास्त्राचं अध्ययन करणं म्हणजे व्यर्थ आहे. आपल्या वेळेचा आपण तिथे व्यर्थ अपव्यय करतो आणि त्यापासून काहीही प्राप्त होत नाही. किंवा खूप मोठ्या डिग्र्या घेतल्या. आता डिग्र्या घेणं चांगलं आहे, पण शेवटी डिग्र्या घेऊन खूप मोठा वैज्ञानिक झाला, डॉक्टर झाला, पण त्याच्यामध्ये जर भगवंतावर विश्वासच नसेल, तो जर त्या अध्ययनामुळे नास्तिक होत असेल, तर ह्या एवढ्या डिग्र्या आणि पदव्या घेण्याचा उपयोग काय? बऱ्याच लोकांकडे खूप डिग्र्या असतात पण ते देव, अध्यात्म वगैरे ह्या काही गोष्टी मानत नाही. त्यांना वाटतं की विज्ञानाद्वारे आपण सगळं काही प्राप्त करून घेऊ शकतो, पण विज्ञानाद्वारे कधीही ह्या गोष्टी प्राप्त करून घेऊ शकत नाही. विज्ञान कसं आहे, इंद्रियग्राह्य आहे. आपण इंद्रियाद्वारेच विज्ञानाची शोध लावू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, स्थूल आहे. आणि आजकाल यंत्र बरीच आलेली आहे, त्या यंत्राद्वारे ते सूक्ष्म गोष्टी बघू शकतात. पण कितीही सूक्ष्म असलं तरी ते भौतिकच आहे, त्याचे पार्टिकल होणारच आहे. आपण बघतोय ॲटम बॉम्ब, त्यामध्ये पण 3 गोष्टी असतात. तेव्हा
ते शोध लावतात. अणूचा शोध लावला, परमाणूचा शोध लावला, पण हे तत्त्व त्यापेक्षाही सूक्ष्म आहे. कारण हे अविभाज्य आहे, अखंड आहे, याचा भागच होऊ शकत नाही. हे एकच आहे, तेव्हा कोणी त्याला तोडू शकत नाही, त्याचे खंड करू शकत नाही. आणि हे तत्त्व जाणून घेण्यासाठी अध्यात्मशास्त्राचे काही नियम पण आहे. जसे विज्ञानाचे नियम असतात, प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रयोग करावे लागतात, तसं आध्यात्मिक जीवनामध्ये पण प्रयोग करावे लागतात. त्यासाठी पण आपल्याला नैतिक जीवन जगावं लागतं. आता एखादा नैतिक जीवन जगत नसेल आणि त्याने म्हटलं की मी अध्यात्माचे शोध लावणार, त्याला कधीही शक्य नाही. इकडे सगळ्या काही गोष्टी करणार, इंद्रियावर नियंत्रण नाही, मनावर नियंत्रण नाही, आणि अध्यात्माचे शोध लावणार, ते कधीही शक्य नाही. जे वैज्ञानिकांनी कितीही प्रगती केली तरी ते आध्यात्मिक जीवनामध्ये कधीच प्रगती करून घेऊ शकत नाही. बाकी देशामध्ये ते भौतिक गोष्टीला फार महत्त्व देतात, अध्यात्माला महत्त्व नसतं. कारण ह्या गोष्टी फार अवघड असतात, कारण त्यासाठी बाकीच्या गोष्टी सोडाव्या लागतात आणि त्या गोष्टी सोडण्याची त्यांची तयारी नसते. त्यांना हेही पाहिजे असते आणि तेही पाहिजे असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मिळणं शक्य नाही, दोन्ही एकाच वेळेस मिळायचं शक्य नाही. त्याग, विवेक, वैराग्य, तपश्चर्या या सगळ्या गोष्टी जर नसेल तर मनुष्य आध्यात्मिक होऊ शकत नाही. तर नैतिकता आध्यात्मिकतेचा पाया आहे, त्याशिवाय मनुष्य आध्यात्मिक होऊ शकत नाही. म्हणून स्वामीजी पुन्हा पुन्हा म्हणाले की आपल्याला चारित्र्य निर्माण करणारं शिक्षण पाहिजे. जर माणसाकडे चारित्र्यच नसेल तर तो आध्यात्मिक होणार कसा? नाविरतो दुश्चरितात न शांतो न समाहिता. तर हे तत्त्व ज्याचं दुश्चरित्र आहे, चरित्र वाईट आहे, त्याला कधीही ह्यात सत्याचा लाभ होऊ शकत नाही, असे आपले शास्त्र आपल्याला सांगतात. तेव्हा इथे आपल्याला साधना करावीच लागणार आहे आणि साधना केल्यानंतरसुद्धा त्यामध्ये चिकाटी आपल्याला ठेवावी लागणार आहे. म्हणजे प्रयत्न करत जायचे आणि आपल्याला काहीतरी अनुभव येईल अशी अपेक्षा मात्र मुळीच ठेवायची नाही. जे अपेक्षा ठेवतात त्यांना कदाचित अनुभव येणार पण नाही, म्हणजे ती पण एक कामनाच झाली. तेव्हा मनाला शांत करणं, त्यासाठीच आपल्याकडे ध्यान सांगितलेलं आहे. आता शांतपणे एका ठिकाणी बसून ध्यान करणं. पहिलं तर आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही ध्यान होत नसेल तर जप करा, जप होत नसेल तर प्रार्थना करा. म्हणजे त्यामध्ये पण स्टेजेस आहेत. आपण एकदमच काही ध्यान लावू शकत नाही. ध्यान लागत नसेल तर मग आपल्याला जप करावा लागेल, जप पण होत नसेल तर प्रार्थना करावी लागेल. कारण प्रार्थना करताना आपल्यासमोर फक्त भगवंतच असतो, बाकी दुसऱ्या गोष्टी मनामधून आपल्याला काढून टाकाव्या लागतात. तेव्हा भगवंताला समोर बघून आपण कल्पना करून प्रार्थना करतो. मग जप करताना सुद्धा तो रिदमिक पाहिजे, म्हणजे एका विशिष्ट स्पीडमध्येच पाहिजे. म्हणजे असं नाही की कधी खूप जोरात केला, कधी खूप स्लो केला, त्याला रिदम म्हटलं आहे. म्हणजे एका विशिष्ट प्रकारेच केला पाहिजे. जे तुम्ही जर 1 तासामध्ये 1000 जप करत असाल तर तुम्ही हळूहळू वाढू शकता, पण 1 तासामध्ये मी 10,000 जप करतो असं होत नाही, एवढं फास्ट जाऊ शकत नाही. म्हणजे रिदम मेंटेन करावी लागते. तेव्हा रिदम मेंटेन केल्यामुळेच मन शांत होतं आणि मनामध्ये बाकी विचार येत नाही. जप करण्याचा उद्देश काय की बाकी विचारांना दूर ठेवणं आणि एका गोष्टीवर मनाला फोकस करणं. आता एका गोष्टीवर मनाला फोकस करणं फार कठीण आहे. एकदा नरेंद्रनाथ म्हणाला की मी ध्यान करायला बसतो, पण बाजूला जे गिरणी आहे, मिल आहे, त्याच्या शायरांचा आवाज येतो. तेव्हा ठाकूर म्हणाले की ठीक आहे, त्या आवाजावरच तू मन स्थिर कर. म्हणजे मन स्थिर करणं हे गरजेचं आहे. आता ठीक आहे, आपण शांत बसलेलो आहे आणि जर आपल्याला एखाद्या पक्ष्याचा आवाज येत असेल, कोकिळाचा आवाज येत असेल, तर तुम्हाला तो डिस्टर्ब वाटू नये, त्या आवाजावरच मन स्थिर करा. पण मन स्थिर करताना मात्र मनामध्ये दुसरा कोणताही विचार येऊ देऊ नका. म्हणजे विचाराला थांबवणं, त्यालाच आपण म्हणतो एकाग्रता. एकाग्रता काय आहे की तुमचं मन कशावर स्थिर होतं. तर नरेंद्राला म्हणालं की माझं मन डिस्टर्ब होतं. डिस्टर्ब कशाला होतं, त्यावरच तू ध्यान कर, त्या आवाजावरच ध्यान कर, त्यावरच तू मन फोकस कर. म्हणजे मनाला फोकस करणं हे महत्त्वाचं आहे. श्री रामकृष्णांची एक भक्त होती गोलापमा.
तिचा नातू होता. तो नातू लहान होता. ते म्हणाले की जेव्हा केव्हा मी ध्यान करायला बसते तेव्हा माझ्यासमोर माझ्या नातवाचा चेहरा येतो. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले की ठीक आहे, ते काही अध्यात्मामधलं बाधा नाही आहे. तर तू असं कर, उद्यापासून तू त्याला नातू समजू नको, तू त्याला बालकृष्ण समज आणि त्यानुसार सेवा कर. आता इथे काय झालं, फक्त दृष्टिकोन बदलला. आत्तापर्यंत ती माझा नातू म्हणून त्याची सेवा करायची, आता ती नातू म्हणून करत नाही तर गोपाळकृष्ण म्हणून. आंघोळ घालताना, जेवण देताना खा कृष्णा खा कृष्णा, म्हणजे असं करून ती आता त्या मुलामध्ये कृष्णालाच बघू लागली आणि त्या मुलामध्ये तिला कृष्णाचं दर्शन पण झालं. म्हणजे बघा, तिनं मन, आतापर्यंत ती नातू म्हणून मन फोकस करायची, आता तिनं मन कृष्णा म्हणून फोकस केलं. म्हणजे शेवटी भगवंत चराचरामध्येच आहे. तो सगळ्यामध्ये, आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये पण तो आहे, तो सगळ्यामध्ये आहे, ते चैतन्य आहेच. पण आपण ते बघू शकत नाही, आपल्यामध्ये ती क्षमता नाही. नाहीतर आपण सेवा शिवभावे जीवसेवा करायचे कशाला, जे सगळ्यांमध्ये त्या शिवाला बघायचं आहे. हाच अंतिम अनुभव आहे की सगळ्यामध्ये परमेश्वरच आहे. तो परमेश्वरच तुमच्या घरी बालरूपानं आलेला आहे, किंवा सगळे तुमच्या कुटुंबातले मेंबर ते सगळे परमेश्वराचेच अंश आहेत. तर हा दृष्टिकोन बदलायचा आहे. आणि हा जर दृष्टिकोन आपण बदलला तर आपण इथे डोळे उघडे असून सुद्धा ध्यान करू शकतो. श्री रामकृष्ण म्हणायचे की डोळे बंद केले तर ध्यान होते आणि डोळे उघडले तर काही ध्यान होत नाही का. म्हणजे डोळे उघडले तरी तोच आहे आणि डोळे बंद केले तरी तोच आहे. फक्त डोळे बंद केले तर आपण त्याला आपल्या हृदयात बघतो, डोळे उघडले की आपण त्याला सर्वामध्ये बघतो, कारण तो सर्वत्र व्यापलेला आहे, त्याच्याशिवाय जगामध्ये काहीही नाही. आपण नेहमी भगवंतालाच बघत असतो, कारण या जगात भगवंताशिवाय दुसरं काही नाहीच आहे, तोच कणाकणामध्ये व्यापलेला आहे. पण आपली दृष्टी अजूनही तेवढी सूक्ष्म झालेली नाही. त्यामुळे आपल्याला सध्या कल्पना करावी लागते आणि कल्पना करून प्रेम करावं लागते. पण ज्यांना अनुभूती येतात त्यांना कल्पना करावी लागत नाही, ते बघतात सगळ्यामध्ये आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये इतरांविषयी प्रेम आपोआपच निर्माण होते. त्यांना स्वतःहून काहीही प्रयत्न करावे लागत नाही. तेव्हा इथे प्रार्थना करायची आहे, जप करायचे आहे, त्यानंतर ध्यान करायचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मेडिटेशन इज द नियरेस्ट अप्रोच टू ट्रूथ. हे ध्यानच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत लवकरात लवकर घेऊन जाऊ शकते. तर ध्यानाला एवढं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. पण ध्यान करताना आपल्या म्हणजे मनामध्ये पर्टिक्युलरली 2 प्रकारचे विघ्न निर्माण होतात. आता ते जर झाले नाही तर ध्यान चांगलं आहे, पण ते होतात म्हणून आपल्याला जप आणि प्रार्थनेचा आधार घ्यावा लागतो. त्याला म्हटलं आहे लय आणि विक्षेप. जेव्हा आपण ध्यान करायला बसतो आणि मनामध्ये आपण कोणताही विचार आणण्याचा प्रयत्न करत नाही, मनाला विचार शून्य करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा 2 विघ्न तयार होतात. आणि ते जर आपल्या मनामध्ये होत नसेल तर आपण ध्यानामध्ये प्रगती करून घेऊ शकतो. आता लय म्हणजे काय, जेव्हा मनामधले विचार थांबतात तेव्हा आपण समाधीमध्ये जायला पाहिजे, पण आपण समाधीमध्ये न जाता झोपेमध्ये जातो. त्याला म्हटलं आहे लय. म्हणजे मनाचा लय होतं, म्हणजे निद्राच लागते. आणि तुम्ही आता इथे ध्यान करत होताच, कोणीतरी म्हणाले की चांगला घोरण्याचा आवाज येऊन राहिला. म्हणजे हा आहे लय, की आपण जेव्हा मनाला विचारशून्य करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिथे आपल्यावर निद्रा स्वार होऊ शकते, म्हणजे मनाचा लय होतो. समाधी केव्हा होते, जेव्हा मन सात्विक असते. तर मन सात्विक असलं तर ते विचाराच्या पलीकडे जाऊन समाधीमध्ये जाऊ शकते. पण ते राजसिक आणि तामसिक असेल, तामसिक असेल तर लय होईल आणि राजसिक असेल तर विक्षेप होईल. म्हणजे मनामध्ये खूप विचार येतील आणि तुम्ही एक क्षणसुद्धा मन शांत ठेवू शकणार नाही. तर लय आणि विक्षेप हे ध्यानामधले 2 महत्त्वाचे विघ्न आहे आणि त्याला आपण पार करू शकत नाही. हे जर 2 पार करू शकलो तर आपल्याला ध्यानामध्ये चांगली प्रगती करून घेता येऊ शकते. पण आपला हा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला डायरेक्टली ध्यानाला जाता येत नाही. आपल्याला पहिले प्रार्थना जपाचा आधार घेऊन पुढे पुढे जावं लागतं, कारण जेव्हा मन पवित्र होतं तेव्हा मन शांत होतं, तेव्हा मनामध्ये बाकीचे विचार येत नाही आणि विचार शून्य होतं, मन शांत होतं. रमण महर्षीसारखे लोक.
आता त्यांना जेव्हा गरज पडते तेव्हा ते विचार घेतात. म्हणजे ते विचार काय आहे, ते एखाद्या खांबावर टांगून ठेवून देतात. आपण जसे कपडे टांगून ठेवून देतो. जेव्हा शर्ट पाहिजे तेव्हा शर्ट घेतो आणि आपण बाहेर जातो. तसं मनाला ते बाजूला ठेवून देतात आणि जेव्हा गरज असली विचारांची तेव्हा ते घेतात. म्हणजे पूर्णपणे विचारांवर त्यांचा कंट्रोल आहे. पाहिजे तेव्हा ते विचार मनामध्ये आणू शकतात आणि जेव्हा गरज नाही तेव्हा ते बाहेर काढून ठेवू शकतात. तेवढा आपला विचारांवरती कंट्रोल नाही. आता स्वामीजींनी किती किती प्रचार केला, किती पुस्तकं वाचली, त्यांच्या मनामध्ये किती विचार होते, पण त्यांच्यामध्ये ही पण शक्ती होती की ध्यानामध्ये बसले की सगळं विसरून जायचे, हे जग पण विसरून जायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये ही शक्ती होती की मनाला विचारशून्य करण्याची पण शक्ती होती. गरज पडली तर ते व्याख्यान पण देऊ शकत होते आणि गरज नसताना ते शांत बसून विचारशून्य होऊन जात होते. मनामध्ये काही विचार येऊ देत नव्हते. हिमालयात जाऊन बसायचे. म्हणून त्यांनी आपलं कार्य करायचं होतं, त्यासाठी विचारांची आवश्यकता होती, त्यासाठी रजोगुणाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी विक्षेप स्वीकारला. म्हणजे विक्षेप असल्याशिवाय मनावर एवढं कार्य होऊ शकत नाही. रजोगुण त्यांनी मुद्दाम स्वीकारला, कारण रजोगुणामुळे त्यांना एवढं कार्य करायचं होतं. पण जेव्हा त्यांचं कार्य संपलं, त्यांनी रजोगुण सोडून दिला. म्हणजे राजीनामा दिला मठाच्या अध्यक्षपदावरून आणि ते हिमालयात राहू लागले आणि मनाला शांत. म्हणजे आत्तापर्यंत ते त्यांना बर्डन वाटायचं की हे एवढं जे कार्य आहे त्यासाठी रजोगुण पाहिजे आणि त्यांना रजोगुणाच्या ते पलीकडे गेले होते. ते तीनही गुणांच्या पलीकडे गेले होते. आता पुन्हा मनाला खाली आणणं रजोगुणामध्ये आणि हे कार्य करणं हे कोणत्याही ब्रह्मज्ञानाला आवडणार नाही. म्हणून ते ब्रह्मज्ञानी जास्त काही काम करू इच्छित नाही, कारण त्यांना माहिती असते की काम करायचं कोणासाठी. हे जग जर नश्वरच आहे आणि हे जर स्वप्नवत आहे, मग याचा उपयोग काय. तरी पण ह्या जीवांचं कल्याण होण्यासाठी त्यांना कार्य करावं लागतं. तुर्यानंदजी महाराज अमेरिकेला होते. त्यांची जायची मुळीच इच्छा नव्हती, पण स्वामीजींनी जोर करून पाठवलं की हरिभाई, मी एवढं ठाकूरांच्या कार्यासाठी मी एवढा झिजत आहे, माझ्या रक्ताचं पाणी करत आहे, घाम गाळत आहे आणि तू काही ते आरामात राहशील. म्हणून तुर्यानंदजी गेले अमेरिकेत. अमेरिकेत गेल्यानंतर 2-3 वर्ष राहिले, पण ते जीवन त्यांना काही केल्या आवडलं नाही. जे त्यांनी इंडियामध्ये परत येण्याचा प्रयत्न केला. त्यांना साक्षात जगदंबेचं दर्शन झालं. साक्षात कालीने सांगितलं की तू जाऊ नको, शांती आश्रममध्ये इथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग होतील, बरेच शिष्य येईल, बरेच भक्त होईल, बरेच वाढेल कार्य. पण तुर्यानंदजी महाराजांनी जगदंबेचा आदेश पण मानला नाही आणि ते भारतामध्ये आले स्वामीजींना बघायला. येण्यापूर्वी स्वामीजींनी शरीर सोडलेलं होतं. पुन्हा अमेरिकेत परत गेले नाही, कारण त्यांना हे बंधन वाटतं की ह्या जगामध्ये राहायचं, वडील लोकांसोबत मिसळायचं, त्यांचे संस्कार वेगळे आणि कधीकधी त्यांचं ऐकावं लागतं. हे त्यांना ते मान्य होत नव्हतं. त्यांना एकदम फ्रीडम पाहिजे. बरेचदा त्यांचे तिथे भांडणं पण झाली. श्रीमंत लोक त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करायचे. ते सरळ म्हणायचे की मी काही तुमच्यावर अवलंबून नाही, मी निघालो घरून, भिक्षा करून खाईल. म्हणजे ते कोणाच्याही असं कोणाच्याही दबावाखाली राहू शकत नाही, कारण ते फ्री सोल असतात. ह्या जगाची त्यांना काहीही किंमत नसते. तर ते तिथे कार्य करू शकले नाही. योगानंदजी महाराज, त्यांच्याही कर्मामध्ये मुळीच इंटरेस्ट नव्हता, कारण ते लोक इतक्या उच्च पातळीवर पोहोचलेले होते की काम करण्यासाठी मनाला पुन्हा खाली आणणं नरनाथ पण तयार नव्हता. जेव्हा ठाकूर म्हणाले तुला काय पाहिजे, तर मला समाधी पाहिजे, तेव्हा ठाकूरांनी त्यांना भाग पाडलं. छी, एखादा मोठा वटवृक्ष हो की जेणेकरून हजारो लोकांना त्यामध्ये शांती मिळेल. नाहीतर स्वामींची तरी कुठे इच्छा होती की आपण या कार्यामध्ये आपल्याला स्वतःला झोकून घ्यावं. पण ह्या जगाबद्दल त्यांच्या मनामध्ये जे प्रेम असते की हे जीव यांचं स्वरूप आत्मस्वरूप आहे, हे आनंदाचे अधिकारी आहे, अमृताचे अधिकारी आहे. पण बघा अज्ञानामुळे यांचे काय हाल झालेले आहे, काय दुःख भोगतात. आता यांना बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांना जगाकडून कसलीही अपेक्षा नसते, पण यांना कसं बाहेर काढता येईल यासाठीच ते प्रयत्न करतात. बुडती हे जन भगवेना डोळा म्हणून कळवळा येत, असे तुकाराम महाराज म्हणतात. हे जन बुडत आहे म्हणून आम्हाला कळवळा येतो आणि त्यांना शास्त्र माहीत असतात. वेदांता तो अर्थ आमासाची ठावा, जे त्यांनी अनुभूती घेतलेली असते
बाकीचे नुसते वेदाचा भार वाहतात डोक्यावर, त्यांना काही अनुभूती आलेली नसते, नुसते पांडित्य असते. तेव्हा कितीतरी पंडित होते त्यावेळेस, रामेश्वर पंडित होते, बरेचसे होते, ते पंडित होते, पण तुकाराम महाराजांना अनुभव होता, म्हणून ते म्हणतात की वेदांताचा अर्थ आमासाची ठावा, म्हणजे आम्हालाच वेदांचा अर्थ कळलेला आहे. तेव्हा हे सगळे अनुभवी लोक असतात, यांना या जगामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो, कशामध्ये आवड नसते. फक्त या जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, लोकांचं मंगल व्हावं आणि त्यांना एक मार्ग दाखवून द्यावा. आज स्वामीजी आणि ठाकूर आल्यामुळे त्या भगवंताला तर यावंच लागतं, कारण त्यांचं ते कर्तव्यच आहे. त्यांना सृष्टी स्थिती प्रलय ही जबाबदारी भगवंतावरच असते. तेव्हा ही सृष्टी कायम राहावी, जोपर्यंत प्रलय होत नाही तोपर्यंत ही कायम राहावी हे भगवंताचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा यावंच लागतं. जोपर्यंत कल्प आहे तोपर्यंत त्यांना यावंच लागतं. कल्पाच्या शेवटी जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा हे सगळं नष्ट होतं, पण तोपर्यंत ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनाही तीच जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांना त्या पार पाडाव्या लागतात. आता विष्णूचं कार्य रक्षण करणं, या सृष्टीचं रक्षण करणं, म्हणून विष्णूला पुन्हा पुन्हा अवतार घ्यावे लागतात. पण जेव्हा भगवंत अवतार घेतो तेव्हा सगळे ऋषीमुनी त्यांच्यासोबत येतात त्यांच्या कार्यामध्ये मदत करायला. तर हे सगळे जे स्वामीजी होते, ब्रह्मांजी होते, हे सगळे काही साधारण नव्हते. ते भगवंताच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठीच आलेले होते आणि हे त्यांना माहिती होतं. भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना ती अनुभूती दिलेली होती की तुम्ही सगळे माझ्या अंतरंगीचे शिष्य आहात आणि आपल्याला पुन्हा पुन्हा यावं लागणार आहे. योगानंद म्हणाले की मी पुन्हा येणार नाही, आणि त्यांनी तर काही कार्यामध्ये कोणताही भाग घेतला नाही. काशीला निघून गेले आणि अवघ्या मला वाटते काही 30-35 वर्षामध्येच ते गेले. खूप कठोर तपस्या केली. स्वामीजीच्या अगोदरच गेले ते. स्वामीजी 2ला गेले, 1902ला, आणि ते 1899लाच गेले. तर ह्या लोकांना ह्या जगामध्ये येऊन कार्य करणं, म्हणजे त्यांना कार्य करायला भाग पाडणं फार अवघड असतं. तर आपल्याला त्यांच्या मनाची अवस्था कळत नाही. आपल्याला वाटतं की ते पण आपल्यासारखेच एक आहे, ते आपल्यासारखे असतात, पण त्यांची मनाची लेव्हल फार उंच असते. ते जोर करून आपल्या पातळीवर येतात मदत करण्यासाठी. आणि ठाकूरांना समजणं तर आपल्याला फार अवघड आहे, कारण नेहमी 24 घंटे ते ईश्वरामध्येच तल्लीन असतात. ईश्वराशिवाय त्यांना दुसरं काहीही माहिती नाही. पण त्यांचेच उपदेश स्वामीजींनी आपल्याला सिंपल सरळ भाषेमध्ये सांगितलेले आहे आणि सगळ्या विषयांवरच ते बोललेले आहे. कारण त्यांना भारताची आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही दृष्टीनं प्रगती हवी होती. म्हणजे आध्यात्मिक व्हायचं म्हणजे आपल्याला काही भिकारी व्हायचं नाही, आपल्याला काही गरीब राहायचं नाही. आता बघा भारत किती उन्नत होत आहे, म्हणजे जगाचं एक केंद्र होत आहे. तेव्हा हे स्वामीजींचं स्वप्न होतं. त्यांनी टाटाला प्रेरित केलं, टाटांनी कारखाने सुरू केले आणि आज टाटाद्वारे किती मोठमोठी कामं भारतामध्ये होत आहे. म्हणजे हे त्यांना माहिती होते की आपल्याला भारतामध्ये उद्योग आणावे लागतील, औद्योगिक प्रगती करावी लागेल, आपल्या पायावर उभं राहावं लागेल. म्हणजे मग आपण जेव्हा शक्तिशाली बनू तेव्हाच आपण आध्यात्मिक खऱ्या दृष्टीनं होऊ शकू. आध्यात्मिकता म्हणजे काही दुर्बलता नव्हे. आपण कोणाला माफ करू शकतो, पण दुर्बल आहे म्हणून आपण माफ करत नाही. तर आपल्याला वाटतं की कुणाला उगीचच त्रास कशाला द्यायचा. म्हणजे आपण शक्तीचा वापर करतो, पण चांगल्या कार्यासाठी, वाईट कार्यासाठी करत नाही. तर पहिले तर आपल्यामध्ये शक्ती आली पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. ज्याच्यामध्ये सामर्थ्य नाही तो प्रतिकारच काय करणार. जो दुर्बल आहे तो प्रतिकार करू शकत नाही. आपण इतके वर्ष दुर्बल होतो म्हणून तर आपल्यावर विदेशांनी एवढे वर्ष राज्य केलं. आता मात्र आपण शक्तिशाली होत आहे, त्यामुळे आता कोणीही आपल्याकडे त्या दृष्टीनं बघू शकत नाही की भारत हा दुर्बल देश आहे आणि आपण आता भारताला सहज जिंकू शकतो. आता कोणत्याही देशाला असं वाटू शकत नाही, कारण आता त्यांना माहिती आहे की भारतसुद्धा प्रतिकार करू शकतो. तर ते जुने दिवस गेलेले आहे. तेव्हा सगळ्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत आहे आणि हे करण्यासाठीच अवताराला परत यावं लागतं. कारण भारताची भौतिक आणि आध्यात्मिक एवढी दुर्दशा झालेली होती की यावेळेस अवताराला येणं भाग होतं, नाहीतर भारताची पूर्णपणे अधोगतीच झाली असती, नष्टच झाली असती. ह्या जगामध्ये आपल्याला राहायचं आहे, आपल्याला आपली भौतिक प्रगती पण करून घ्यायची आहे, पण त्यासोबतच आपल्याला आपला धर्म सोडायचा नाही, आपल्याला नास्तिक व्हायचं नाही आणि आपल्या साधनेला आपल्याला कठोर करायचं आहे.
म्हणजे साधना केल्याशिवाय काहीही शक्य नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये तरी करावीच लागते. आता भौतिक जीवनात लोक किती प्रयत्न करतात बघा. सकाळी 6 वाजता उठतात, इथून गाडी पकडतात, मुंबईला येतात, 10 वाजेपर्यंत मुंबईला पोचतात, 10 ते 6पर्यंत काम करतात, पुन्हा लोकल घेतात, पुन्हा इथे 10 वाजता येतात. म्हणजे सकाळी 6 पासून तर रात्री 10पर्यंत पोट भरण्यासाठी आपण एवढे प्रयत्न करू शकतो आणि आपण करतोच. आणि त्यामुळे आपल्याला काय मिळतं? फक्त पोट भरणं एवढंच मिळतं. पण आपल्याला त्यामुळे अमरत्व मिळत नाही, त्यामुळे आनंद मिळत नाही. आता ह्या भौतिक गोष्टीसाठी जर आपण एवढे प्रयत्न करू शकत असू, तर आध्यात्मिक दृष्टीनं जे मिळणार आहे ते त्यापेक्षा अनंत पटीनं जास्त आहे. त्याची तुलनाच होऊ शकत नाही. तुम्ही इथे कितीही प्राईम मिनिस्टर असा की करोडोपती असा, त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने तो आनंद जास्त आहे. आता ह्या शुद्ध आनंदासाठी आपण एवढी मेहनत घेतो, कठोर प्रयत्न करतो, पण तो आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपण किती वेळ देतो आणि किती प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला त्याचं महत्त्वच कळालेलं नाही की आपण जे करणार आहोत ते शाश्वत आहे. शाश्वत सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. आपण भौतिक गोष्टीसाठी जर 12 घंटे, 14 घंटे, 15 घंटे प्रयत्न करत असू, तर कमीत कमी दिवसातून 2 तास तरी आपण आध्यात्मिक जीवनासाठी खर्च केले पाहिजे. कारण त्यापासून प्राप्त होणारं कसं आहे, अनंत आहे. तुम्हाला अनंत सुख या जगामध्ये मिळू शकत नाही, अनंत शांती मिळू शकत नाही आणि अमर तर कोणी होऊच शकत नाही. पण तुम्हाला आध्यात्मिक जीवनात मुक्ती प्राप्त होऊ शकते, सगळ्या बंधनातून मुक्ती होऊ शकते, सगळे दुःख नष्ट होऊ शकतात, कायमचा आनंद मिळू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी अध्यात्म आपल्याला देऊ शकतो, पण त्यासाठी आपली तयारी आहे का? त्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का? आपण त्याला अगदी शेवटला पर्याय म्हणून वापरतो. आता जरी आपल्याकडे वेळ असला तरी आपण काही ना काही काम शोधून काढतो, पण त्या फावल्या वेळात साधना करत नाही आणि काहीतरी कारण सांगून साधना अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे साधनेसाठी ठेवलेला वेळसुद्धा आपण साधनेला देत नाही आणि आळस करतो किंवा काहीतरी काम काढतो आणि वेळच मिळत नाही असं म्हणतो आणि आपण त्याला अतिशय खालच्या दर्जाचं स्थान देतो की ज्याला जीवनामध्ये सगळ्यात मोठं प्राधान्य दिलं पाहिजे. असे फारच कमी लोक असतात की ज्यांना अध्यात्माचं महत्त्व कळलेलं असतं. त्यांना माहिती आहे की अध्यात्म आपल्याला सगळं काही देऊ शकतो आणि एवढं सगळं आपल्या आतमध्येच आहे, ते कुठे बाहेर पण शोधावं लागत नाही. पण ते दडलेलं आहे. चंचल मन का मंथन करले मिलेगी सोना खानी. आता ह्या मनाचं जर मंथन केलं तर तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये सोन्याची खाण मिळेल, असं भगवंतानेच म्हटलेलं आहे की मन चंचल आहे. जसं समुद्राचं मंथन केलं, त्यामधून काय आलं? सगळ्या चांगल्या गोष्टी आल्या, ऐरावत आला, लक्ष्मी आली, सगळं आलं, पण शेवटी हलाहल पण आलं, विष पण आलं. म्हणजे मनामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही आहे, पण हे दोन्ही सगळं निघून जायला पाहिजे. आणि हे जेव्हा दोन्ही निघून गेलं तेव्हा अमृताचं कुंड आलं, म्हणजे अमरत्व आलं. म्हणजे जेव्हा मनाचं मंथन करतो तेव्हा मनामधलं चांगलं वाईट सगळं आपण जेव्हा काढून टाकतो, तेव्हा कुठे आपल्याला अमृतत्वाचा लाभ होतो, तेव्हा कुठे आपल्याला आध्यात्मिक सत्य प्राप्त होतात. तर मनाचं मंथन करणं आवश्यक आहे. म्हणून ठाकूर म्हणाले की गृहस्थानी मधून एकांतात गेलं पाहिजे, एकांतात जाऊन साधना केली पाहिजे. आणि जसं आपण दूध ठेवत असतो एका ठिकाणी आणि त्यामध्ये थोडं दही टाकून विरजन लावतो, मग ते दुधाचं दही झाल्यानंतर आपण त्यापासून ताक काढतो आणि लोणी काढतो. ते लोणी काढल्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तरी पाण्यामध्ये बुडत नाही. म्हणून एकांतात जाऊन पहिले ज्ञान आणि भक्ती प्राप्त करून घ्या, मग संसारात येऊन राहा. तुम्ही संसारामध्ये आसक्त होणार नाही. पण आपण काहीही न करता डायरेक्टली संसारामध्ये शिरतो. त्या अगोदर आपल्यामध्ये काहीही आध्यात्मिक संस्कार नसतात आणि त्यामुळे एकदा संसारात शिरल्यानंतर मग मात्र त्यामधून बाहेर पडणं फार अवघड जातं. तेव्हा पहिलेच जर आपल्याला थोडंफार आध्यात्मिक ज्ञान असेल, आध्यात्मिक संस्कार असेल, सवयी लागलेल्या असेल, लहानपणापासून भगवंताविषयी प्रेम असेल, भक्ती असेल, मठाशी संपर्क असेल,
तर मुलांनासुद्धा पुढे ह्या गोष्टी मदत करू शकतील. जे आईवडिलांमध्ये जर हे संस्कार असतील तर मुलांमध्ये आपोआपच जातील. नाहीतर सगळे आईवडील म्हणतात की खूप अभ्यास कर, ट्युशन लाव, इकडे जा तिकडे जा, पण कधीही मठात घेऊन येत नाही किंवा त्यांना इथे साधूसोबत मिळू देत नाही. त्यांना वाटते की हा वेळ म्हणजे व्यर्थ आहे. इव्हन शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जर अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवले, आईवडिलांना वाटते की हे नुसता वेळ गमावत आहे. रात्रंदिवस आपल्या मुलांनी फिजिक्स, केमिस्ट्री हेच शिकावं आणि त्यांना खेळायला पण ग्राउंडवर पण जाऊ देत नाही. त्यांना वाटतं की खूप कोचिंग, खूप मार्क, खूप पर्सेंटेज मिळालं म्हणजे झालं. आता सरदार पटेल काही खूप जास्त शिकले नव्हते, पण जेव्हा ते लंडनमध्ये गेले, तिथे ते बॅरिस्टर झाले. त्यांनी बघितलं की यांचे काय आहे, त्यांनी बघितलं की यांचं रहस्य काय आहे की ते मैदानी खेळ खेळतात तिथले मुलं. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक संघटन असते. म्हणजे क्रिकेटमध्ये 11 जणांची टीम असते, एकत्रित खेळावं लागतं. आपल्याकडे तसं नाहीच आहे. आपण स्वतः स्वार्थी आहोत. प्रत्येक व्यक्ती आपलाच विचार करत असते. मलाच डबल सेंचुरी माझी झाली पाहिजे, पण माझ्यासोबत दुसऱ्याला पण वर आणलं पाहिजे असा विचार करत नाही. समोरच्याला पण वाचवलं पाहिजे, त्याला पण सेंचुरी करू दिली पाहिजे. माझी सेंचुरी झाली, माझं वैयक्तिक प्रोग्रेस झालं, मला यश मिळालं, मला पैसा मिळाला की झालं. म्हणजे टीमवर्क जे पाहिजे ते टीमवर्क आपल्यामध्ये नाही आहे. म्हणून आध्यात्मिक संस्था ज्या अशा होतात त्याची गरज असते. पूर्वी तेवढं नव्हतं. आता एवढे संत झाले पण त्यांनी संघटन वगैरे काही केलं नाही. पण संघटन केल्याशिवाय आध्यात्मिक जीवनामध्ये सगळ्यांसाठी या गोष्टी उपलब्ध होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्ती होऊ शकते, रमण महर्षीसारखे होऊ शकतात, पण ते एक मुक्त झाले. पण बाकीच्यांना जर मुक्तीच्या मार्गावर घेऊन जायचं असेल तर त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि त्यासाठी आपल्याकडे ही गुरुशिष्य परंपरा आहे. या गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून या अशा संघटना चालत असतात. आता भगवान रामचंद्रांनी पण संघटना सुरू केली नाही, भगवान कृष्णांनी पण केली नाही, पण त्यानंतर भगवान बुद्धांना वाटलं की नाही, संघटना केल्याशिवाय होणार नाही. सगळ्या जगामध्ये जर प्रचार करायचा तर संघटना पाहिजे. म्हणून त्यांनी प्रथम संन्यासी संघटना स्थापन केली, भिक्षूंची संघटना स्थापन केली आणि त्या संन्याशांद्वारे सगळ्या जगामध्ये प्रचार केला. तर बिहारमध्ये सगळे विहारच होते. बुद्धांची विहार होती, त्यावरून त्याचं नाव बिहार पडलं. तर सगळीकडे विहार होती, म्हणजे आश्रम होते, असे मठ होते सगळीकडे. जे सगळे त्यावेळचे तरुण बरेच याकडे आकृष्ट झाले होते आणि सगळ्या जगामध्ये त्यांनी प्रचार केला. त्यांनी पण वेदांताचा प्रचार केला. ब्रह्म आणि शून्यवाद एकच आहे, ते त्यांना शून्य म्हणायचे, आपण त्याला ब्रह्म म्हणतो. तर हे सगळं संघटनेच्या द्वारे करणं शक्य आहे. एकटा व्यक्ती एवढं महान कार्य करू शकत नाही. यावेळेस भगवान श्री रामकृष्णाने सुद्धा स्वामीजींना सोबत आणलं आणि संघटना उभी करायला सांगितली. सगळे शिष्य सोबत आणले आणि या संघटनेच्या माध्यमातून ही गुरुशिष्य परंपरा सुरू आहे. आता 5 तारखेला जुलैच्या स्वामी दिव्यानंदजी महाराज पुण्यामध्ये येणार आहे. ते 2 तारखेला, 3ला पंढरपूरला जाणार आहोत आम्ही, 4ला राहणार आहोत. ते 5ला त्यांची इथे दीक्षा आहे. तर ज्यांना कोणाला दीक्षा घ्यायची इच्छा असेल ते 5 तारखेला घेऊ शकतात. त्यानंतर पुढल्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये आपल्या इमारतीचं उद्घाटन आहे, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन एक्सलन्स. त्यासाठी स्वामी गौतमानंद महाराज येणार आहे आणि ते पण 7 आणि 8ला 2 दिवस दीक्षा देणार आहे. 9ला आपल्या बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे. जवळजवळ सगळं काम संपलेलं आहे आणि सुंदर लेक्चर हॉल वगैरे आहे. तिथे आपल्याला अजून जास्त मोठ्या प्रमाणावर कार्य करता येईल. तरुणांसाठी बरेच प्रोग्राम करता येईल. उद्देश आहेत की त्या इन्स्टिट्यूटद्वारे जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा आणि जास्तीत जास्त तरुणांना फायदा व्हावा, म्हणून ती संस्था मूल्य शिक्षणाची आपण स्थापन केलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस राहतील. मेडिटेशन आहे, योगा आहे, कॉम्प्युटर आहे, सगळंच आहे. लायब्ररी आहे, बुकस्टॉल आहे, क्लासरूम्स आहेत. तर ह्या वेगवेगळ्या सुविधा तरुणांना पुरवल्या जातील की ज्यामधून त्यांना आपलं जीवन घडवायला मदत होईल आणि पुढे ते चांगले आध्यात्मिक नागरिक होतील. फक्त नागरिक होणंच पुरेसं नाही, तर त्यांच्यामध्ये आध्यात्मिकता पण पाहिजे. नाहीतर त्यांच्यामध्ये कौशल्य खूप आहे, पण जर त्यांच्यामध्ये फिलिंग नसेल, दुसऱ्यांविषयी प्रेम नसेल, त्यांच्यामध्ये देशभक्ती नसेल, तर त्यांच्या समाजाला काही तेवढा विशेष फायदा होणार नाही.
त्यांचा समाजाला पण फायदा झाला पाहिजे, त्या दृष्टीनं त्यांना घडवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही बाबी असेल तरच मनुष्य जीवनामध्ये यश प्राप्त करून घेऊ शकतो. जे मोठे महान पुरुष होऊन गेले, मग त्यामध्ये अब्दुल कलाम असो की गांधीजी असो किंवा जेवढे काही मोठे, ते सगळे सरदार पटेलसुद्धा, त्यांना सगळ्यांना आध्यात्मिक फाउंडेशन होतं. त्यामुळे ते एवढं महान कार्य करू शकते. निस्वार्थी होते, देशावर प्रेम होतं, देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि ते त्यामध्ये यश मिळवू शकले. तेव्हा संघटनेला एक आधार पाहिजे, म्हणजे भगवंताची तिथे निष्ठा, भगवंतावर निष्ठा पाहिजे. जर भगवंताचा आधार असेल कोणत्याही संघटनेला तर ती संघटना नक्कीच यशस्वी होईल. तर म्हणून आपल्याला संघटित होऊन हे कार्य करायचे आहे. आध्यात्मिक विचारांचा प्रसार करायचा आहे. त्यासाठी पहिले आपल्याला आध्यात्मिक होणं गरजेचं आहे. आपल्याकडे जर काही नसेल, आपण स्वतः जर बँकरप्ट असू, तर आपण जगाला काय देणार? स्वामीजी म्हणायचे की कॉन्क्वेस्ट ऑफ द वर्ल्ड विथ इंडियन स्पिरिच्युअलिटी, म्हणजे भारताच्या आध्यात्मिकतेद्वारे जगावर विजय मिळवायचा आहे. पण ती आध्यात्मिकता जर आपल्याकडे नसेल तर आपण जगावर विजय मिळवणार कसा? त्यासाठी पहिले आपल्याला आध्यात्मिक व्हावं लागेल आणि मग आपल्याला ह्या विचारांचा सगळ्या जगामध्ये प्रसार करावा लागेल. तेव्हा कुठे भारताची पण प्रगती होईल आणि जगाची पण प्रगती होईल. आज जगामध्ये सर्वत्र अशांती पसरलेली आहे, भोगवाद पसरलेला आहे. त्यासाठी या विचारांचा प्रसार होणं फार महत्त्वाचं आहे. अशांति और भोगवाद में डूब रहा संसार, रामकृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार. यही है साधन, यही भजन है, यही है जीवन सार. रामकृष्ण के वाणी का करो घर घर में प्रसार. ते स्वामीजींनी केलं, ते त्यांच्या गृहस्थ भक्तांनी केलं, संन्यासी शिष्यांनी केलं आणि तेच कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक व्हायचं आहे, आपल्याला साधना करायची आहे आणि भौतिक दृष्टीनं पण आपल्याला प्रगती करून घ्यायची आहे. तर वेळ आजची आपली संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढे जेव्हा कधी भेट होईल तेव्हा पुढे आपण चर्चा करू. नमस्कार, धन्यवाद. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.